नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पौष्टिक अशा आषाढ महिन्यासाठी गुळाच्या गोड पुऱ्या. एखाद वेळेस काय होतं, गुळाचं पाण्याचं प्रमाण किंवा गव्हाच्या पिठाचं प्रमाण कमी अधिक होतं. मग पीठ कधी घट्टसर होतं किंवा पुरी अजिबात गोड होत नाही. तर इथे आपण परफेक्ट प्रमाणात पुरी पाहणार आहोत. सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण गुळाचं प्रमाण पाहूया. मी याच वाटीने सर्व जिन्नस मोजून घेणार आहे. तुम्हीही घरातील कुठलंही भांडं घ्या, प्याला, वाटी आणि त्याच वाटीने सर्व जिन्नस मोजून घ्या. तर इथे 1 वाटी चिरलेला गूळ घेतला आहे. आता हा गूळ आपण एका टोपात घालून घेऊयात आणि त्याच वाटीने पाऊण वाटी एवढं पाणी घेऊयात. हवं तर तुम्ही 1 वाटी पाणीही घेऊ शकता. परफेक्ट प्रमाणात 1 वाटी पाण्यातही बरोबर गोड पुऱ्या होतात. पण थोडंसं जास्त गोड हवं तर पाऊण वाटी पाणी घ्या. आता हा टोप गॅसवर ठेवून घेतला आणि गूळ विरघळेपर्यंत चमच्याने असं सारखं ढवळत राहायचं आहे. आता गूळ विरघळला आहे. आपण आता गॅस बंद करूयात आणि हे पाणी असंच थंड होऊ देऊयात. गुळाचं पाणी थंड होतंय तोपर्यंत आपण या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे ते पाहूयात. तर मी याच वाटीने 3 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. अलगद हाताने भरून बरोबर 3 वाटी एवढं गव्हाचं पीठ आहे. तुम्ही जर नवशिके असाल तर सुरुवातीला 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्या. मी एकदम हलक्या हाताने भरून 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. जर गच्च भरत असाल तर 2.5 वाटी एवढं घ्या आणि नवशिके असाल तर 2 ते 2.5 वाटी एवढं सुरुवातीला गव्हाचं पीठ घ्या. मग लागेल तसं तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता. आता 3 वाटी गव्हाच्या पिठासाठी मी 2 चमचा एवढा रवा घातला आहे. त्यानंतर गोडाचा पदार्थ आहे म्हणून थोडंसं पाव चमचा एवढं मीठ घालून घेतलं आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. आता हे चांगलं एकजीव केल्यानंतर यात घालूया आपण साजूक तुपाचं मोहन. तुम्ही तेलाचंही मोहन यात घालू शकता. तर ज्या वाटीने आपण जिन्नस मोजून घेतले होते त्याच वाटीने तूपही मोजून घ्यायचं किंवा चमच्याने म्हणाल तर एक 3 ते 4 चमचा एवढं हे साजूक तूप आहे. साजूक तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि मग याच्यावर घातलं. तर वाटीच्या प्रमाणात पाव वाटी एवढं हे साजूक तूप आहे. साजूक तूप यात घातल्यावर सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं गरम आहे म्हणून आणि हाताला सहन होईल तेव्हा आपण हातानेच हे चांगलं मिक्स करून घेऊयात. तुपाच्या ज्या थोड्याशा गाठी झाल्या आहेत त्याही अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि चांगला हा रवा आणि तूप मिक्स करायचं आहे. तूप चांगल्या रव्याच्या आणि गव्हाच्या पिठाच्या कणाकणाला लागलं तर हे कसं ओळखायचं, तर हे पहा अशी मूठ बांधून पाहिजे. मूठ बांधली जाते म्हणजे समजायचं की आपलं तूप सर्व गव्हाच्या पिठाला बरोबर लागलं आहे. आता यात घालून घेऊयात गुळाचं पाणी. इथे पाणी आपलं थंड झालं आहे. चाळणीने थोडंसं चाळून घेऊयात. गुळामध्ये जर थोडाफार कचरा असतो तर तोही निघून जातो मग. तर इथे सर्व पाणी मी असं हे गाळून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व पाणी यात घालून घेतलं. अजिबात पाणी शिल्लक नाही आहे. आता हे चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घेऊयात. पाऊण वाटी पाणी, 1 वाटी चिरलेला गूळ आणि 3 वाटी गव्हाचं पीठ. तर हे पहा मी हे सर्व असं सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि आता हाताने हे कणिक आपण भिजवून घेऊयात. तर मी अजूनसुद्धा वरून पाणी नाही घातलं आहे. बरोबर एवढ्या पाण्यात माझी ही कणिक भिजून जाईल. मला वरून कणिक घालायची अजिबात गरज नाही पडणार. तर तुम्ही पाहू शकता मी वरून अजिबात गव्हाचं पीठ घातलं नाही किंवा साधं पाणीही नाही घातलं तरीसुद्धा कणिक तुम्ही पाहू शकता मस्त अशी भिजल्या गेली आहे. आता याला थोडंसं आपण साजूक तुपाचा हात लावू किंवा तेलाचा हात लावू नये. कणिक अजून मस्त एकसारखी करून घेऊयात. तर मला वरून पाणी आणि गव्हाचं पीठही घालण्याची अजिबात गरज पडली नाही. तुम्ही नवशिके असाल तर सुरुवातीला 2 ते 2.5 वाटी एवढंच गव्हाचं पीठ घ्या. तर आता हे पीठ आपण एक 5 ते 10 मिनटं मुरू देऊयात आणि आता 10 मिनटानंतर चेक करून पाहूयात. तर पीठ मस्त आपलं मुरल्या गेलं आहे. आता पोळपाटावर आपण याचे असे 3 ते 4 भाग करून घेऊयात. म्हणजे आपल्याला याची चपाती लाटायची, तेवढे चपाती लाटायचे तेवढे असे याचे गोळे करून घेऊयात. तर असं इथे एकदम परफेक्ट प्रमाण होतं. अजिबात मला पाणी किंवा गव्हाचं पीठ वरून
लागलं नाही, फक्त रवा होता म्हणून एक 10 मिनटं ही कणिक भिजू दिली. आता असे मी हे 4 भाग करून घेतले आणि आता एक गोळा घ्यायचा आणि एकदम चपातीसारखं हे लाटून घ्यायचा. थोडीशी जाडसरच ही पोळी लाटायची. नवशिके असाल तर तुम्ही 1 वाटी गूळ, 1 वाटी पाणी आणि सुरुवातीला 2.5 वाटी किंवा 2 वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्या. मग नंतर लागेल तसं तुम्ही गव्हाचं पीठ यात ॲड करू शकता. परफेक्ट अशा या पुऱ्या होतात. तर पुरी कट करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी वाटीने कट करून घेऊ शकता. तर मी अशा या काटाच्या वाटीने हे पहा, अशा वाटीच्या मदतीने ह्या पुऱ्या कट करून घेत आहे. तुम्ही हवं तर डायरेक्टही पुरीसारखं लाटून घेऊ शकता, पण असं कट केल्यावर मस्त गोलाकार पण येतो आणि पुरी ही परफेक्ट अशी होते. तर इथे एका पोळीमध्ये मी 5 पुऱ्या करून घेतल्या. तर हा आता जो कट केलेला भाग आहे तो काढून घेऊयात. तर मी एवढी अशी ही जाडीची पुरी लाटून घेतली. हे पहा, तर एवढी अशी ही जाड पुरी लाटायची. हवं तर तुम्ही बारीकही पुरी लाटू शकता, पण जर तुम्हाला कुरकुरीत हवी तर तुम्ही बारीक पुरी लाटून घेऊ शकता. जर पुरी मस्त अशी नरम हवी आहे तर हे पहा, एवढ्या जाडीची अशी ही पुरी लाटायची. जाडसर पुरी मस्त अशी टम्मही फुगते आणि खायलाही मस्त लागते. कुरकुरीत हवी असेल तुमच्या आवडीनुसार तर तुम्ही पातळसर पुरी लाटून मस्त अशी कुरकुरीतही करू शकता. आता तेल मध्यम आचेवर गरम झालं की सुरुवातीला 1-1 पुरी सोडायची किंवा 1 ते 2 एवढीच पुरी सोडायची. कढई मोठी असेल तर 3 ते 4च पुऱ्या सोडून घ्यायच्या. तर हे पहा, मी तेलाचं प्रमाणही थोडंसं कमीच घेतलं आहे आणि कढई माझी लहानच आहे म्हणून मी सुरुवातीला 1-1 पुरी घेऊनच अशी तळून घेत आहे. तुम्ही पाहू शकता टम्म अशी पुरी फुगली. आता दुसरीही पुरी आपण सोडून घेऊयात आणि याच पद्धतीने 1 ते 2 पुऱ्या करून अशा या सोडून घेऊयात. तर हळुवारपणे या पुऱ्या फुगून वर येतात. मध्यम आचेवर या पुऱ्या तळायच्या. गुळामुळे थोडासा यांना लालसर रंग येतो आणि टम्म अशा या सर्वच पुऱ्या फुगतात आणि बराच वेळ फुगलेल्याच राहतात. तर तुम्ही पाहू शकता आपल्या पुऱ्या मस्त लालसर आणि टम्म फुगलेल्या आहेत. याच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊयात. त्या तयार आहेत आपल्या पारंपरिक पद्धतीने पौष्टिक अशा आषाढ महिन्यासाठी गुळाच्या गोड पुऱ्या. हे सर्व पुऱ्या तळून झाल्या तरीसुद्धा पुऱ्या खाली बसल्या नाही. जोपर्यंत आपण अशा हाताने फोडत नाही तोपर्यंत या पुऱ्या खाली बसत नाही आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या झाल्या आहेत आणि खायलाही फार मस्त लागतात. प्रवासासाठी सुद्धा तुम्ही एक 3 ते 4 दिवस या पुऱ्या घेऊन जाऊ शकता. आपण इथे पाण्याचं प्रमाण आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाणही परफेक्ट घेतलं आहे. तर नवशिकेही सहज बनवतील. आवडली असेल रेसिपी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.